दरम्यान मुंबईतून एक बातमी। मुंबईच्या सायन इथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपलं। इंधन टंचाईमुळे मुंबईतला पहिला पेट्रोल पंप बंद झाला आहे। सकाळी 10:30 वाजल्यापासून इंधन मिळत नाहीये, त्यातच संध्याकाळी किंवा उद्या पेट्रोलचा टँकर येऊ शकतो। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। पेट्रोल डिझेल टंचाईचा बळी सायनमधलं एक पेट्रोल पंप गेल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की हे सायनचं एक पेट्रोल पंप आहे। अगदी ईस्टर्न जो हायवे आहे, हायवेच्या बाजूलाच असणारं हे पेट्रोल पंप आहे, गजबजणारं। आणि या ठिकाणी आपण बघतोय की आता सकाळी 10:30 वाजेनंतर पेट्रोल आणि डिझेल मिळेनासं झालेलं आहे। आपण बघतोय की ह्या पेट्रोल पंपाला या साखळ्या लावण्यात आलेल्या आहे, कारण की गाड्या आतमध्ये येऊ नये। कारण की अनेकदा आपण बघतो की गाड्या ज्या आहेत त्या येत असतात आणि आपण बघतोय की आता सकाळी 10:30 वाजेपासूनच या पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाही आहे। समोर सर्व जे कर्मचारी आहेत त्याच्याचमुळं या ठिकाणी बसून असल्याचं पाहायला मिळतं आहे। या पेट्रोल पंपावरती CNG उपलब्ध आहे, मात्र आपण बघितलं तर CNGच्या रांगा या ठिकाणी पाठीमागे लागल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आज दिवसभर तरी या पेट्रोल पंपावरती पेट्रोल नसणार आहे अशी माहिती या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांनी दिल्याचं पाहायला मिळतं। त्यांची गाडी जी आहे ती गेलेली आहे पेट्रोल भरायला। आता बघतोय की जवळपास 10:30 वाजेपासून अनेक गाड्या या ठिकाणून मागे परतलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस पेट्रोलचे आता भाव वाढत चालले। जवळपास मुंबईत चौथ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले असून आपण बघतोय की आता पेट्रोल पंप कर्मचारी देखील आपण समोर बघतोय की निवांत बसलेले आहेत, कारण की त्यांच्याकडं पेट्रोलच नाही आहे। एकंदरीत वाईट स्थिती जी आहे ती आता मुंबईकरांची होती की काय अशी स्थिती आता उद्भवलेली आहे। इतर ठिकाणी पेट्रोल सुरळीत आहे, मात्र पेट्रोलची टंचाई कमी अधिक प्रमाणात जाणवत असल्याचं पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण बघितलं तर पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागतो आहे। मात्र आर्थिक शहर म्हणून म्हणलं जाणारं मुंबईमध्ये देखील पहिला पेट्रोल पंप आहे सायन। या ठिकाणी आता पेट्रोल उपलब्ध नाही आहे आणि जवळपास 1 ते 2 दिवस या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध होऊ शकेल का नाही असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।